महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। पोलीस अधीक्षकांच्या हद्दपार आदेशाला विभागीय आयुक्तांची चपराक, 10 दिवसात स्थगिती। राजकीय स्वरूपाचे गुन्हे असून गंभीर गुन्हे नाहीत, विभागीय आयुक्तांचा निष्कर्ष। नंदुरबार जिल्ह्यातील बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, भारतीय स्वाभिमानी संघाचे राज्य सचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुसोदे, विधी तज्ञ तथा वकील राहुल कुवर अशा 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सूडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिनांक 25/3/2026 रोजी 2 वर्षांकरिता नंदुरबार जिल्हा हद्दपारीचा आदेश काढला होता। 9 सामाजिक कार्यकर्त्यांपैकी विधी तज्ञ तथा वकील राहुल कुवर यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या असंविधानिक आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला होता। सामनेवाले नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार विरुद्ध अपीलार्थी कुवर असा अपीलीय अर्ज दाखल करण्यात आला होता। त्या अपीलीय अर्जासोबत स्थगिती अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला होता। अपीलार्थी यांच्या विरुद्ध दाखल गुन्हे राजकीय स्वरूपाचे असून गंभीर स्वरूपाचे नाहीत असा निष्कर्ष काढत विभागीय आयुक्त नाशिक डॉ. प्रवीण गेडाम यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाला दिनांक 6/4/2026 रोजी स्थगिती दिली। त्यानंतर लगेच बिरसा 13/4/2026 रोजी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी, दिलीप मुसोदे यांच्या आदेशाला स्थगिती दिली। त्यात नमूद केले आहे की अपीलार्थी यांच्यावर राजकीय स्वरूपाचे गुन्हे असून गंभीर स्वरूपाचे नाहीत असा निष्कर्ष निघाला असल्याने व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या जिल्हा हद्दपार आदेशाला केवळ 10-15 दिवसातच विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर 9 सामाजिक कार्यकर्त्यांवर सुबुद्धीने हद्दपारीची कारवाई केली असल्याचं समोर आलं आहे। पोलीस अधीक्षकांच्या या असंविधानिक आदेशाला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिल्याने एक प्रकारची चपराक बसली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात हद्दपार कारवाई करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या निषेधार्थ ठराव मंजूर करून दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत कोर्ट कामकाज बंद ठेवले। बिरसा आर्मी, बिरसा फायटर्स, आदिवासी युवा सेना, महाराष्ट्र युवा आदिवासी संघटना अशा विविध सामाजिक संघटनांकडून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या या असंविधानिक हद्दपार कारवाईविरोधात विविध ठिकाणी निवेदने देऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे, अक्कलकुवा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।